दरम्यान हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी आता थेट इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले। तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला, जप्त करून ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधून शशांकने त्याचा ताबा कसा काय घेतला याचं गूढ उकलण्यासाठी बँकेची चौकशी केली जाणार आहे। शशांक आणि लता हगवणे या मायलेकानं येळवंडे यांची 11,70,000ची फसवणूक केली आहे। या प्रकरणी मायलेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी थेट इंडसइंड बँकेला चौकशीच्या फेऱ्यात घेतलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सूरज कसबे। सूरज, या हगवणे प्रकरणात आता इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे, काय त्यांचा नेमकी भूमिका आहे या बँकेची? दीपाली, लता हगवणे यांच्या नावावरती असलेला हा जो जेसीबी तो प्रशांत येळवंडे यांनी 24 लाख रुपयाला खरेदी केला होता। ऍडव्हान्स म्हणून 5 लाख रुपये लता हगवणे यांच्या नावावरती बँकेत टाकले होते प्रशांत येळवंडे यांनी, आणि याचं जे EMI म्हणून दरमहा ते 50,000 रुपये सुद्धा या लता हगवणे यांच्या खात्यावरती टाकत होते। आतापर्यंत त्यांनी 11,70,000 रुपये या हगवणे कुटुंबाच्या खात्यावरती टाकण्यात आले असल्याची माहिती मिळते। मात्र प्रशांत येळवंडे यांच्या ताब्यातून ज्यावेळी हा जेसीबी बँकेवाले घेऊन गेले असं सांगण्यात आलं, त्यानंतर प्रशांत येळवंडे हे हगवणे यांच्या घरी गेले होते। त्यानंतर त्यांनी त्यांना विचारणा केली, त्यानंतर ते म्हटले की 2च दिवसात आम्ही तुम्हाला जेसीबी आणून देऊ। त्यानंतर परस्पर ज्या गोडाऊन मध्ये हा जेसीबी ठेवला होता त्या ठिकाणाहून शशांक हगवणे यांनी तो जेसीबी घेऊन गेला। त्यानंतर तो पुन्हा प्रशांत येळवंडेला दिलाच नाही। त्यानंतर प्रशांत येळवंडे यांनी म्हाळुंगे पोलिसांना त्या संदर्भात फिर्याद दिली होती। त्यानंतर अखेर आजपर्यंत हा जेसीबी प्रशांत येळवंडेंना मिळाला नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हाळुंगे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना शशांक हगवणे यांनी म्हटले की इंडसइंड बँकेचं हे लोन होतं आणि बँकवाल्यांनीच हा जेसीबी घेऊन गेले होते। मात्र प्रशांत येळवंडे यांच्या ताब्यातून खरंच बँकवाले हा जेसीबी घेऊन गेले होते का? त्यांनी जे गोडाऊन होतं त्या गोडाऊन मध्ये हे खरंच इंडसइंड बँकेचं गोडाऊन होतं का याची चौकशी सुद्धा पोलिसांना करायची। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या बँकेचं लोन जेसीबी खरेदीसाठी केलं होतं त्या इंडसइंड बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला आज म्हाळुंगे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले। आता या चौकशांची खरंच बँकेने हा जेसीबी ओढून नेला होता का हे समोर येण्याची शक्यता आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।